श्रोते हो नमस्कार. संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तळी भरणे याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत. आज चंपाषष्ठी. आज घरोघरी तळी भरतात. तळी भरणे हा एक कुलाचार आहे. ताम्हणामध्ये विड्याची म्हणजे नागवेलीची पाने, सुपारी, देवाचा टाक, खोबऱ्याचे तुकडे, भंडारा इत्यादी साहित्य घेऊन 3, 5 किंवा 7 अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी एकत्र येऊन सदानंदाचा येळकोटच्या गजरात ताम्हण वर खाली 3 वेळा उचलले जाते. त्यानंतर पान ठेवून त्यावर ताम्हण ठेवले जाते. देवाला भंडारा वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोटच्या गजरात ताम्हण उचलले जाते. सरते शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावले जाते. 3 वेळा ताम्हण उचलून वर खाली करताना सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार असा जय जयकार करतात. मराठीमध्ये एखाद्याचे समर्थन करणे किंवा उदो उदो करणे या अर्थाचा वाक्प्रचार तळी उचलणे हा या आचारावरूनच आला असावा. मणिसूर आणि मल्लासूर या दैत्यांना मार्तंड देवाने युद्धात हरवले, त्यामुळे त्या देवतेला मल्लाहारी म्हणतात. या देवाने त्यांचा संहार केल्यानंतर ऋषीमुनींना आणि सर्व नगरवासियांना जो आनंद झाला, त्यांनी त्या आनंदात मल्हारी मार्तंडाचा जय जयकार केला. त्याचेच हे प्रतीक म्हणजे तळी भरणे. त्याचा उदो उदो हा हेतू आहे. खंडोबा महाराजांची तळी उचलताना म्हणायचा मंत्र, बोल सदानंदाचा येळकोट, हर हर महादेव चिंतामणी मोर्या, भैरवाचा चांदोबा अगडबम नगारा, सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा, निळा घोडा पायी तोडा, कमर करकोटा बेंबी हिरा, गळ्यात कंठी मोहन माळा, अंगावर शाल सदाही लाल, जेजुरी जाई शिकार खेळी, म्हाळसा सुंदरी आरती करी, देवा ओवाळी नाना परी, देवाचा शृंगार कोट लागो शिखरा, खंडरायाचा खंडका भंडाराचा भडका, बोल सदानंदाचा येळकोट, हर हर महादेव चिंतामणी मोर्या.